काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुठे घ्यायचे? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय, बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय. मग थांबा, खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय आणि कुठे? आपल्या मुकुंदराव सोनावणेंच्या मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू, भेटवस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले. लग्नासाठीच नाही बरं का, आपलं नवीन घर असो की घराची सजावट, ऑफिस असो की दुकानासाठी लागणारे फर्निचर, सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं. गॅरंटी, वॉरंटी, डिस्काउंट, सर्व सुविधा उपलब्ध. अजून काय पाहिजे आपल्याला? आता जास्त विचार करायचा नाही, लगेच खरेदीला निघायचं आणि सरळ मुकुंद फर्निचरला यायचं आणि वांबोरी, राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँडवर यायचं आणि 7020183157 या नंबरला फोन करायचा. नांदगाव स्टँड पासून 100 मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे. मग आहे का नाही झक्कास सोय? मग कधी येताय खरेदीला? नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम. आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर, स्टील भांडे, आहेर, भेटवस्तू योग्य दरात मिळतील. लग्नाच्या खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज. आजच संपर्क साधा. मुकुंद फर्निचर, नांदगाव. संपर्क मुकुंद सोनवणे, 7020183157 नांदगाव. केकती गावची लक्ष्मी यात्रा कोतराज सुरेश नंदवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात. केकती येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी यात्रा पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात उत्साहात झाली. गावच्या पाटलाच्या घरी मुलींनी जलकुंभ कलश डोक्यावर घेतले. गावातील मनाच्या देवी देवतांना नारळ, हार, पान, फूल, पोती असा मान देत हलकी ताशा व ढोल पथक यांच्या वाद्याच्या गजरात निघाली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक श्री लक्ष्मी मंदिर येथे आली. मंदिरामध्ये विधिवत पूजा झाली. गावचे पोतराज सुरेश नंदवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतराज सुनील भगत राजगुरू, पोतराज नितीन भगत भुजरू, राजगुरू सनई तापा भिंगार, गोपी राजगुरू, शुभम राजगुरू, भारत उबाळे, प्रल्हाद जाधव, रंजनाताई सकट, खाजा भाई यांच्या वाद्याच्या गजरात ही यात्रा आनंदात पार पडली. श्री लक्ष्मीदेव यात्राकरिता गावातील ग्रामस्थांनी व यात्रा समितीने परिश्रम घेऊन ही यात्रा आनंदात पार पाडली.
आज आपली किक्ती ग्रामपंचायत शहापूर आणि बाराबावळी आज माझ्या तिसऱ्या पिढीपासून मी हे कार्यक्रम करीत आलेलो आहे आणि ह्या लोकांनी मला पूर्ण साथ दिलेली आहे, मला जवळ केलेलं आहे। त्याच्यामुळे हे कार्यक्रम चांगला होतात, चांगल्या रूपी पार पडतात। आमचे सरपंच सोनू खोमणे यांनी बी यावर्षी चांगलं लक्ष घातलं, चांगली यात्रा झाली। आपल्या यात्रेला हनुमान तरुण मंडळ यांनी बी भरपूर मदत केलेली आहे। तसेच हर वर्षी या किक्ती गावामध्ये असाच मजमा व्हावा, अशीच यात्रा निघावा आणि असाच माझ्या देवीचा मोठ्यापणा कायम राहावा ही माझी इच्छा आहे। तसाच मी एक कर्मचारी आहे, मी कॅन्टोन्मेंटला कामाला आहे आणि मी ड्युटीवर असताना हे देवीचं मी सगळे कामं करीत आहे। तरी मला माझा ऑफिस स्टाफ महिन्याची सुट्टी देतं ह्या देवीच्या कार्यक्रम करण्याकरता आणि हे मला चांगलं वाटतं आणि माझ्या मनाला जर नाही सुट्टी काढली तर हुडहुड झाल्यासारखं वाटतं की मी काय केलं, मी सुट्टी का नाही काढली, हे लोक असं करतात, मला कधी करता येईल अशी मला हवस वाटते, आनंद वाटतो। म्हणूनसाठी हा पोतराज भेस घालून मी हे यात्रेला शोभा आणतो, रुजबा आणतो। आमचे सुनील राजगुरू हे आमच्या संघ असतात, नितीन सकटबाई ही आमच्या संघ असती, वाद्यकाम ढोल ताशा सनई पोतराज कृष्णा सनईला असतोय, पोतराज असतात आणि ही जत्रा आम्ही मोठ्या आनंदाने काढत असतो आणि हर वर्षे निघत असती। आमच्या किक्ती गावामध्ये लक्ष्मी मातेची यात्रा आखाड महिन्यात गावामधून सुरू होते। हे लक्ष्मीच्या मंदिरापर्यंत अगदी शांततेत आणि व्यवस्थित पार पडते, एवढंच सांगतो। आमची जत्रा गावठाणे इथून निघते, किक्ती गावठाणे इथून निघते, तर गावातून वेशीतून गावातून मिरवणूक निघते हमेशा नेहमीप्रमाणे। आम्ही नवीन पिढी आहे, तर नेहमीप्रमाणे आम्ही यंदाही चांगल्या प्रकारची यात्रा काढलेली आहे। वर्गणी भरपूर भेटते आम्हाला, गावाचा चांगला प्रतिसाद बी भेटतोय। अजून